आता तुका म्हणे येथे पाहिजे येऱ्या गबाळ्याचे परमार्थ म्हणजे सरळ सरळ नाही समजणार मला, नाही समजणार. शेती कॅम्प्युटर समोर बसून केल्या जाते का वावरात घुसून केल्या जाते? शेतीत घुसून तसंच आहे. ज्यावेळेस ग्रंथात घुसतात, ज्यावेळेस बोलतात, तुकोबाराय कधी कधी म्हणतात मी काल जे मांडलं ते आता कदाचित खोटं असू शकतं, आज जे सांगतोय ना हे खरं आहे. माय बापांनो, म्हणून जगत असताना ज्या ज्या घराला संत, संताचे शब्द, शब्दाच्या पाठीमागचा भाव या ज्या घराला कळाला ते घर आज मोठे आहेत. त्या घरामध्ये क्लास 1 आहे, त्या घरामध्ये एसपी आहेत, त्या घरामध्ये कलेक्टर आहे, त्या घरामध्ये MBBS आहे, त्या घरामध्ये हृदयरोग तज्ञ आहे. हो महाराज, आम्ही ज्यावेळेस बापाकडून आलो ना आईकडे, त्यावेळेस 4 कोटीची संख्या होती आपली. 4 कोटी मधून आम्ही एकटे एवढे स्पीड ना पळवलो. हे ज्याला ज्याला कळत असेल अॅनाटॉमी शास्त्र, 4 कोटी मधलं आम्हीच वाचलो. मग जिंकलो का मेलो? त्यावेळेस बाकीचे मेले, एकच वाचला. आणि आज तुमच्याकडे 40 वर्षे 50 वर्षे, म्हणजे तेव्हापासून तुम्ही पळताय, आतापर्यंत आपण पळतोय. मग आपण जिंकलो का मेलो? आपण हरलो नाही, जिंकलोय माय बापान. हे जिंकणारी ताकद तुमच्या बापाच्या DNA मध्ये. परमार्थ मगाशी मी सांगितलं त्याला मुळापासून कळाला. त्याच्या घरामध्ये सच्चिद आनंद आहे. ज्याला उंच ए आई अर्धी घागर हा हिसळल्या जाते का फुल भरलेली घागर हिसळल्या जाते? अर्धी घागर घेतली, कापूस याचाला चालला, हात सोडून चालतात का? त्याला पकडून ठेवावं लागतंय. आणि फुल घागर भरलेली आहे. एका हातामध्ये बकरी दाव्याला बांधलेली आहे, एका हातामध्ये पोराचा बोट पकडलेला असं, आणि तुम्ही असं निघालात शेताकडे, घागर फुल आहे. मग पडल का तिच्यामधून एक तरी थेंब हिसळल का? म्हणजे ज्याची घागर फुल आहे हिसळू शकत नाही, ज्याची अर्धी आहे ती कधी डचमळल हे सांगता येत नाही. म्हणून आमची विचाराची घागर किती कविता आहे, किती परफेक्ट आहे. आणि म्हणून माय बापांनो, जे दिसते ते नाही पाहत, जे बघायचं ते बघ. जे दिसते ते कधीच बघत नाही. आता बाबा बोलतोय चांगला, कोण्या जातीचा असत, आता त्याच्या पुढे जाऊन जातीचं जाऊन द्या, येत लग्न झालेला असा देवाला स्पर्धेला. जे दिसते ते बघत नाही, जे बघायचं ते बघता. मग बीपी लोक दुसरे वाढतात का तुमचे डोळे तुमचा बीपी वाढवतात? तो बोला ना, दुसरे नाही वाढत. तुमचा दृष्टिकोन काय बघण्याचा, तुम्ही कसं बघता हे कातील आहे. हे खतरनाक आहे, हे खतरनाक आहे. तुमच्या डोळ्यामध्ये भाव कोणता आहे? त्याच्यामध्ये प्रेम आहे का आनंद आहे का वासना आहे? आणि म्हणून माय बापांनो, हे डोळे माहित असेल नसेल, पण ज्या वेळेस सिद्धी जोहरनं पन्हाळ्याला वेढा टाकला, माहित आहे का नाही? पन्हाळ्याला वेढा टाकणारा कोण आहे तो? नाव काय त्याचं? सिद्धी जोहर. आणि एक नाही तर 21 वेढे टाकले बरं का. आहे माझे छत्रपती राजा आहेत. आणि एक बोगदा आहे दक्षिण दिशेला 50 फूट रुंद आणि 100 फूट लांबीचं खंदक आहे. आणि त्या खंदकामध्ये सिद्धी जोहरनं हिवराचा इंगळ भरला. असं सांगतात हिवराचा इस्तू लवकर विजत नाही. हिवराचा इंगळ भरला आणि मग राजे आतमधनं त्या खंदकाकडे बघत होते, कसं पार करायचं, कसं पार करायचं, कसं पार करायचं. पण पाठीमागणं असं 21 वर्षाचं नाही, 19 वर्षाचं तरण भांड पोरग, बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे, हसल्यानंतर पुढचा माणूस गालात दिसत एवढं तेज, अरे भोर डोळे, खांद्यापर्यंत कुरळे केस, असला रुंद गडी, असा व्ही आकार. असा जर दंड घेतला ना तर हात इथंच लॉक होत होता, हा दंड इथपर्यंत होता. असला बलदंड बाहू, पृष्ठ बैलासारखे खांदे आणि धोतर नेसलेला आणि फक्त गुडघ्यापर्यंत असला काळा दोरा, त्याच्यामध्ये पेटी घातलेली आणि नुकतीच दाढीचं लव चेहऱ्यावरती आलेलं, काय रुबाबदार दिसत असं. गाय गेल्यानंतर जर वासरू असं सोडल्यानंतर असं उड्या मारत ना,
चालतं ना त्याच्या मस्तीमध्ये, तसं त्याच्या मस्तीमध्ये चालत होतं. राजाच्या पाठी मागणं जाऊन उभा राहिला असा मागे हात टांगून 19 वर्षाचा. मिसरूड सुद्धा फुटलं नाही. आणि तो राजाकडे बघून म्हणतो, राज कसला विचार करताय सा. मग राजाने सांगितलं, त्याचं नाव होतं सिद्धनाथ. सिद्धनाथ हे पार करायचं. मग त्याच्यासाठी एवढं दुःखाचं सावट चेहऱ्यावर घ्यावं लागतं वे राज. हा सिद्धनाथ कशाला काय म्हणला. अरे 19 वर्षाचा, मिसूड सुद्धा फुटली नाही, दाढीचं कुठेतरी लव येतंय चेहऱ्यावरती, असला तेजस्विता. आणि रोज पकड खेळ करता. पकड खेळ 2-2, 3-3 तास तालमीच्या खड्ड्यात 3-3 तास व्यायाम करणारा, कान बंबाटण्याचे संबाटणे झाले. व्यायाम, पिळदार शरीर, ढेबरं ढुबरं अजिबात नाही. त्या थाईच हनुमानासारख्या मांड्या, जिथले तिथं शनीन हातुडीने घडील्यासारखं शरीर. फिटनेस. आणि आपल्याला आपला फिटनेस जाणून घ्यायचा असेल तर उभा राहायचं. तुम्हाला जर तुमच्या पायाच्या अंगठी दिसत असतील तर समजायचं आपण फिट आहे. आणि मध्ये धीर येत असेल आपण गांगे आहेत, गांगे. हे ज्याला ज्याला कळलं त्याला धन्यवाद देतो. जलांजीला कळलं. आणि जलांजीला कळलं नाही त्याने फक्त कुपनाला नंबर लावायचा. गुवाण्यात कुपन भरले काही एक जण म्हणत सायकल धर बरं मी कॅरी ओढून धरतो. एवढंच काम करायचं त्याने. गरिबी आणि श्रीमंती हे ज्याच्या त्याच्या बुद्धीचा प्रश्न आहे. आणि ज्याच्याकडे बुद्धीचं वैभव आहे, एका केशवराजे सकळ संजीवनी समाधी सोहळा 729. आता माऊलीनं आपल्या महाराष्ट्राला काय दिलं तर 729 वर्ष झाले तरी तेवढ्याच क्वालिटीचं नाव आजही जिवंत. कारखाने कारखाने टाकून दिले का नाही, डांबरी रोड केले का. माऊलीने काय दिलंय हे माय बापांना. हे संत आहेत ना, संत जे देऊ शकतात ना ते जगात कोणीच देऊ शकत. कोणी कल्पतरूपेक्षा आणि परिसापेक्षा जास्त चिंतामणी टेंगणा म्हणतो. हे संतांचं देणं म्हणजे एवढं. आणि काही सगळ्या गांगे कोण येत माहितीये, जे पुण्याला देव म्हणते समजायचं पक्का गांग आहे. गांगामध्ये घेणं देणं कंदील लावून आणि येण्याच्या खिशाला 4-4 पेन.
एक लक्षात ठेवा, जे संताने जे दिलं ना, अजून जगामध्ये कोणीच देऊ शकलं नाही एवढं दिलं संताने. काय खावं, कसं जगावं, कोणाबरोबर बसावं, कोणाबरोबर राहावं, कोणाच्या संगतीत, कोणाच्या पंक्तीत, कोणाच्या शेजारी कोणाच्या, हे सगळं संताने सांगितलं. तुमची डेव्हलपिंग कुठे आहे? एक मालाबार हिल, मालाबार हिल म्हणजे जागतिक लेवलचं सगळ्यात मोठे लोक राहतात. काय नाव आहे त्याचं बरोबर? मलबार हिल. तिथल्या एक जणाने तिथलं प्रॉपर्टी विकली, आळंदीला गेली. म्हणजे ज्यांचा दिवसाचा टर्न ओव्हर 18 लाख 20 लाख आहे, असे लोक तिथे राहतात. विकून टाकले तिथली. लोकांनी सहज विचारलं, अरे म्हटलं एवढे उच्च लोक तिथे राहतात, जागतिक लेवलचे ऐश्वर्य संपन्न तिथे राहतात, की जागा का विकली? तर त्याचं सांगणं असं होतं, माझे मुलं आहेत ना, मस्त उद्योगपतीच्या पोरात खेळत होते, पण त्या उद्योगपतीच्या पोराला 1 रुपयाची किंमतच नाही. तुमची मुलं कुणाबरोबर खेळतात याच्यावर ते डेव्हलप आहे. कारण की एक लक्षात ठेवा, यातना आणि वेदना याच्यामध्ये बदल आहे. यातना आणि वेदना, वेदना कशाला होतात? कशाला झाल्या वेदना? म्हणजे कातड्याला, मासाला, बरोबर आहे ना, हाडाला या होतात त्या वेदना. आणि यातना कशाला होतात? हृदयाला. तुमचे शेजारी जर यातना देणारे असतील तर तुमचे पोरं ग्रीप घेऊ शकत नाही. एक लक्षात ठेवा, ते ग्रीप घेऊ शकत नाही. यातना म्हणजे कसं? आता महाभारतामध्ये सगळ्यात मोठं बलशाली पात्र कोण आहे? बोला ना, बोला. नाही, मला पुढच्याकडून अपेक्षा आहे, माझ्या बापासारखे भावासारखे आहात. सगळ्यात बलशाली आतापर्यंत ऐकलेलं सांगा. भीम. आज 5 भीमाला तसंच खाई. महारथी कर्ण, सूर्यपुत्र कर्ण, 1000 धनुर्धारी के साथ अकेला लड़ सकता है उसे महारथी कहते हैं. जो 1000 महारथियों के साथ अकेला लड़ सकता है उसे आदिरथ कहते हैं. तो आदिरथ था कर्ण. एक लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस असं सांगतात, पहाट 4ला भीष्म आणि कर्ण हे ग्राउंडवर असायचे व्यायाम करायला. एक्सरसाइज आताच्या भाषेमध्ये जर सांगायचं तर वर्कआउट, वर्कआउट करायचे, व्यायाम करायचे, शरीर जपायचे. ज्याला शरीर जपता आलं त्याला बुद्धी जपता आली. ज्याला शरीरात जपता येत नाही, मोटरसायकल बसला का कोण लाकड नको त्याला कट मारतो. तुझ्यामुळं निष्पाप मेले. याच्याकरता नाथ बाबा म्हणतात, काय माये गेली होती होता. बीज तैसे फळ वरी आल्या मंगळ. अमृताची फळे अमृताची वेली, त्याची पुढे चाले बीजाची ऐसियाचा संग. दे नारायण ओलावा वचन जयांची शुद्ध बीजा पोटी. मग बीज जर शुद्ध, फळाचा रसाळाचं ते नंतर तो. बीज शुद्ध, बीजाची शुद्धता, रक्ताची शुद्धता घरामध्ये प्राप्त व्हावी बापाकडे. मग माय बापांनो, बापाला 15 ते 25 वयोमान आयुर्मान सांभाळता आलं का? ज्या घरामध्ये 15 ते 25 व्रताचं पालन ज्या युवकाने केलं, त्याच्या घरामध्ये वॉरियर जन्माला आला, किंग जन्माला आला. आणि 15 ते 25 येऊन येणार कोण? माय बापाला परमार्थ म्हणजे सोपा नाही. कळायला, रुचायला, पसायला, तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे, सहज कळतील, सहज बसतील. नाही ते सहज बोललेले आहेत, पण पचण्याची क्षमता तुमच्या बुद्धीमध्ये किती? सहज बोलणे तो उपदेश करून सायास. सहज बोलतील, पण तुमची कॅपॅसिटी, तुमची कॅपॅसिटी किती आहे? अहो, काही काही घरामध्ये हे आई, काही काही घरामध्ये 2 वर्षाची पोर आहेत, पण 4 वर्षाची बुद्धी आहे. काही घरामध्ये 4 वर्षाची लेकरं आहेत, 8 वर्षाची डाउनलोडिंग आहे त्यांच्याकडे, शार्प आहे.
काही घरामध्ये 8 वर्षाचे पोर आहेत, 16 वर्षाची बुद्धी आहे. हो मी फिरतो ना, जातो ना महाराष्ट्रामध्ये, 8 वर्षाच्या पोरांकडे 16 वर्षाची कॅप्चरिंग आहे, डाउनलोडिंग आहे. एवढं तत्पर आहे, एवढे स्मार्ट आहेत. काही काही 16 वर्षाचे पोर आहेत दादा, त्यांच्याकडे 32 वर्षाची बुद्धी आहे. वय वर्ष 16 पण 32 वर्षाचा पोक्तपणा त्यांच्याकडे. आणि काही काही घरात 32 वर्षाची पोर आहे. कौन आओ का तो? अरे कहाँ से आते हैं लोग? कौन आओ? सह्याद्रीचे पुत्र मावळे बाप नियमातला असावा. आई स्मार्ट असावं लागते. स्मार्ट म्हणजे स्किन न स्मार्ट असावं लागते असं नाही. भले एकदम कधी वाले गोरी आणि तिथे एमडी ती कधी कधी नवऱ्याला जायला म्हणते ती. एक लक्षात ठेव. काही म्हणते महिलाला तसं बोलतो मी, पुरुषाला बी तसं बोलतो, महिलाला तसं, पोराला तसंच बोलतो, पुरीलाही तसंच बोलतो. माझ्या मुली मला मुली मी स्पष्ट सांगितलं, भले तू पास होय नाही तर नापास होय, पण जीवनाच्या परीक्षेत पास होऊन दाखव. नाही तर तांबे महाराज पोरगी ती गाणी म्हणती, तेरे बिन जिया नाही लागा मला राहत. मला दिल्लीनं पुजावं का घरच्याने पुजावं, अगोदर कोणी पुजावं, माझं पाय कोणी धुवावे. होय आत्या, होय सुमन काकू. दिल्लीनं का गल्लीनं? गल्लीच्या अगोदर घरचे. घरच्यांनी जर मान्यता दिली तर मला बाहेरचे मानते. तुम्ही कार्यक्रम झाले जीवला आले गौरे बाबा, तुम्ही तिकडे येतच असता. नानकिल्ले गुरुजी
हे सगळे आले तुम्ही ते म्हणजे चला तांबे बाबाचं घर इथं जवळच आहे. आले तुम्ही तिथं आणि नेमकं मी कार्यक्रमाला निघून गेलेलो. मंडळी माझ्या मुली बाकीचे होते. या या बसा बसा बसले तुम्ही. आणि मंडळीने विचारलं चहा का कॉफी काय काय जेवणार आहात तुम्ही? सहज म्हणलं वहिनी काय काय मालक तुमचे कीर्तन सांगते काय. आणि ती जर तू मला अशी म्हणली तू मला बी गांडा घातला ते म्हणजे मी घरच्या नजरेतून काय झालेलं आहे. ती म्हणली त्याचे दात खायचे दात वेगळे खायचे दात वेगळे. अगोदर तुम्ही घर मान्य व्हा, जग मान्य नंतर विषय. तुम्ही गाव मान्य व्हा, गल्ली मान्य व्हा. तुम्हाला गल्लीतच लोक म्हणते आलं वय जगत असताना तुम्ही जगत असता तुमच्याकडे दया क्षमा शांती आनंद बोध विवेक वैराग्य किती आहे. आणि मग याच्या करता आमचे डोळे
तुषार आहे. तुषार हा लहानपणापासून हे मी लहानपणापासून पलीकडचं मी लहानपणापासून हे सगळेच आहे. आणि हे तर मी आहे, मी आहे तर हे आहे. हे त्या दिवशी नसतील त्या दिवशी मी कीर्तन करणार. माणसं बदलेली आणि बदलेणार आहे. बदलायची काय गरजच नाही. आमच्या लफडे का लुफडे हो, 2 आव्हान कमी पण नीट हो. आणि म्हणून जगत असताना त्यांचा फेटा मी डोक्यात घातलाय ना, शांती ब्रह्म परम पूज्य त्यांनी देवगड संस्थानची मठाधिपती त्यांनी सांगितलेलं बाबा 2 आव्हान कमी पण आचरण शुद्ध. बस परमार्थात ह्या 2 गोष्टी, राजकारण आचरण. कोणाचा झेंडा घेऊ नका. हो आपलं एकच झेंडा, विटेवरी ज्याचे पाऊले सम. आपलं एकच पक्ष, पितृ पक्ष. दुसरं काय? आनंदात राहा. मौज मिले तो मौज में रहना, नहीं मिले तो खोज लेना, मगर मौज में रहना. मजेत राहा. कधी जाणार आहे माहित नाही, कधी संपणार आहे माहिती नाही. याच्याकरता परमार्थ तुमचे विचार चांगले करेल, तुमचं मन शुद्ध करेल, आनंदी जीवन जगा. कशाला कोणाची खुन्नस ठेव, कशाला कोणाची. म्हणून डोळे हे आई सगळ्यात जास्त डोळ्यातलं गडी माणसाला कळतं का बया माणसाला कळतं. माणसाला कसं माझा पुण्याचा मित्र आला घरी, म्हणलं चहा घेणार का? म्हणलं येस मी चहा घेणार आहे तुझ्या घरामध्ये. मंडळीने चहा केला, त्याला दिला. त्याची मंडळी तो आला होता. डॉक्टर आहे, मोठा नाव नाही सांगणार मी त्याचं. चहा वगैरे केला सुरू की पिऊ मस्त चहा झाला. म्हणलं कसं आहे ते? म्हणलं बरं आहे. म्हणलं जाणार आहेस का? ते म्हणलं आय एम व्हेरी हँग्री, मला भूक लागली आहे. अरे म्हणलं काय खाणार? ते म्हणलं फुक्कट मस्त पैकी आमटी आणि भाकरी खाणार. मी जिथं त्या सोफ्यावर बसलो होतो तिथनं माझं किचन दिसतंय, माझी मंडळी तिथे उभी होती. मी तिला सहज विचारलं, म्हंटल तिला अगं ऐक ना, काय आमटी भाकरी करतेस का? तिनं न बोलता ती काय म्हणली माहितीये का? नको द्या काढून. म्हणजे तुम्हाला तिने डोळ्यात सांगितलं, तुम्ही ऐकलंच नाही, तुम्ही बघितलं नाही. मी तिला म्हणलो आमटी भाकरी करतेस का? ज्याला डोळे कळले, ज्याला डोळे वाचता आले त्याला भगवान प्रभू रामचंद्रजी कळतात बरं का. सीता मातेचे डोळे वाचले पतीने, पती पत्नी. मग चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका. ज्याला घरातली स्त्री वाचता आली, भगवान प्रभू रामचंद्रजीला माता सीतेला तहान लागली, कळालं, थांबून घेतलं, वडाच्या झाडाखाली पाणी आणलं, पिल्यानंतर पुन्हा चालले. पत्नीच्या चेहऱ्यावरचा भाव पतीला कळाला, समजायचं ते सांभाळायच्या क्वालिटीचं. नाही तर घास कापला तिनं 1.5 वाफा, मान लावी यांनी उचलून दिलं. ती म्हणजे मान पाठी एक झाली, मग पोटात आकडा आला. हे म्हणला नाटक करी ती. ज्याला ज्याला कळत असेल त्याला मी धन्यवाद देईन. ज्याला काहीच कळत नाही उचल कळत सदा माझे डोळे काय म्हणजे ठेवू नका त्याला परत. चढो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. आणि मी तिला बळच स्वयंपाक करायला लावला, जीव घातला मित्र त्याची बायको. काही अंतरावर त्याला मी सोडून आलो, त्याची 4 व्हीलर माझ्याकडे होती. 10-15 किलोमीटर मी त्याला सोडायला गेलो. तिथून परत माघारी आलो 6-6:30 संध्याकाळी. सोफ्यावरती बसलो, टीव्हीचं रिमोट घेतलं, बातम्या लावल्या. माझी मंडळी येऊन बसली. जेवणार आहेत का? मला म्हणलं जेवणार आहात का? म्हणलं नाही मगाशी जेवलो मित्राबरोबर. मी तिला विचारलं, अगं कधी कधी 20-20, 25-25, 30-30 वारकरी घरी येतात आपल्या, आणि तू कधी नाही म्हणली नाही जेवण करायला. आता मगाशी तू मला का सांगत होती नको द्या काढून? तिने मला काय सांगितलं माहितीये काय?
तिनं माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग म्हणले अहो ऐका ना प्लीज. माझ्याशी रागा ना तुम्हाला. म्हणलं हो. ती म्हणे ऐका ना. काय तुम्हाला सांगू पण नका सांगू. म्हणलं सांग ना, बोल ना. का इन्कार, का नकार दिला स्वयंपाक बनवायला, द्या काढून का म्हटलीस. त्यावेळेस तिनं मला सांगितलं अहो काय त्याची नजर चांगली नव्हती हो. तिला नजर कळाली, तिच्या प्रपंचाला कधीच नजर लागली नाही आणि तिला नजरच कळली नाही. जिला जिला कळलं तिला तिला धन्यवाद दे. तिला काहीच कळलं नाही. तिने फक्त भांडे घासायचे, शेण उचलायचं. केवायसी करायची. अजून काय येतं केवायसी केलं काय येतं ते. ओटीपी आला का तेवढाच सांगायचा. केवायसी ओटीपी, केवायसी ओटीपी. हा एवढंच करायचं. टाक पाणी कर कालच्या वेळी चालले आता. अहो काही आता काय सांगावं तुम्हाला. मला लोक बोलत आहे पण काही गवती नाही तरी तिने पेटे घेतले बांधकाम मधून. भांडी कुंडी पेट्या आणि ते बाया 3-3 हजाराचे सँडल घालून आले. म्हणलं तुम्ही मिस्त्रीच्या हाताखाली जाता काय. आणि जगत असताना तुम्ही किती इंटेलिजंट आहात. योजनेवर जगू नका. योजनेवर जगायला जन्माला आलेलोच नाही आपण. योजनेवर जगायला जन्माला आलेलोच नाही. ज्याला आहार कळाला तो स्वतःच्या ताकदीवर जगतो. मला ज्याला आहारच कळाला नाही, ज्याला आता बर्गर पिझ्झा मिक्स व्हेज आलू मटर काजू करी तरी वडा वडा पाव भजे पाव काही खातात. बुद्धी तेवढ्या क्वालिटीची होईल का. इथं ह्या विषय इथला तुमच्याकडे पैसे किती आहे, तुमच्याकडे सत्ता किती आहे याच्याही पेक्षा तुम्ही इथं किती आहात. इथं किती आहात तुम्ही. आणि म्हणून माय बापांनो हे डोळे हे महत्वाचे आहे. ती डाउनलोडिंग महत्वाची आहे. आणि म्हणून वेळ काळ टाइम आपला झालेला करा. जरा बदल करा, आहारामध्ये बदल करा, संगतीत बदल करा. तुम्ही तिच्या परिसरात राहतात तिथल्या माणसाचे शब्द कसे तुमच्या हृदयाला यातना देतात. आणि यातना देणारे शब्द जर तुमच्या कानावर नित्यनेमाने पडत असतात तर तुमचं मन मारायला काहीच वेळ लागत नाही. आणि तुमचं मन जर मरून गेलं तर आत्मविश्वास संपून जाईल. नको त्या मार्गाने तुम्ही भटकता. आणि हे उपदेश माझ्या संतांनी केला, साधूने केला. आपापले निष्पाप हात वरती करा. मला बघू द्या सर्वजण. दोन्ही हात वर करायचे. आणि एकच बोट नाही, दोन्ही हात करणं वर्ग असं. दादा तुम्ही पण सर्वजण एक सुरात एका तालात एका लयात आपल्याला टाळी वाजवायची. विशेष जो करील माझ्या कीर्तनात टाळीची टाळा टाळी. कीर्तन झाल्यावर यम त्याला कौटाळी. एक सुर एक ताल एक रखुमाई भगवान प्रभू रामचंद्रजीला राज्य मिळालं नाही, वनवासात गेले, बीपी वाढून घेतला नाही कधी. गोपाल कृष्णाला माय बापांनो एवढ्या मोठ्या अडचणी. जन्माला आई बापाचं लग्न झालं, वरात मिरत होती. त्याच दिवशी आकाशवाणी झाली देवकीचा 8वा पुत्र तुझा कर्दन काळ होणार आहे, मारणार आहे तुला. मग कोणामुळे सेंट्रल जेल मध्ये गेले वसुदेव देवकी. कोणामुळे? गोपाल कृष्णामुळे. म्हणजे जन्माला यायच्या अगोदर पासून 7.5 चालू आहे. तरी माणसं हाबगले नाही, भगवंत हाबगले नाही. ना आपल्याला 2-3 वर्ष अडचणी आल्या तर आपण नको त्या नशेमध्ये नशेच्या आहारी जातो. म्हणजे आमची बुद्धी आणि आत्मविश्वास फार कमी आहे. आणि म्हणून मुलं त्याच्या डोक्याच्या केसाचं वळण न बदलवता त्याच्या डोक्यातली ताकद त्याची बुद्धी स्टँडर्ड करा. आहार शुद्ध द्या. न डगमगणारे लेकर आपल्या घरामध्ये जन्माला. जननी जने तो ऐसे जने संत बडे या शूर.
नाही तर तू बांज भली काय ती गाडी नूर वाजूटी राय कशाला सौंदर्य बिगली काही काही म्हणते नाही जन्माला येत काय आपल्या हातात आहे का आता बेकार हो लय महत्वाच्या गोष्टी आहेत आज आपण सगळे याच्यापासूनच वंचित आहे आहारापासून वंचित आहे संगतीपासून वंचित आहे हो आणि म्हणून मायबापांना हे सगळं याच्याकरता आश्रम असतात याच्याकरता गोशाळा असते मनशांती करता आनंदा करता समाधाना करता लोककल्याणा करता जनहितार्थ हे सगळ्या गोष्टी साधू संतांनी आमच्यासाठी करून ठेवलेल्या आनंदात राहा समाधानात राहा कोणत्या दिवशी जायचे माहिती नाही करावी तातडी परमार्थाची ज्ञानेश्वर